5 जुलैचा मोर्चा होऊ नये म्हणून काय काय उपद्व्याप भाजप करताय बघा. भाजपचे प्रवक्ते असतील किंवा फडणवीसांचे दलाल असतील, हे थेट या मोर्चावर हल्ला करतायत. ते उद्धव ठाकरेंवर हल्ला करतायत आणि असं म्हणतायत की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं होतं. माशेलकर समितीचा अहवाल जो राष्ट्रीय शिक्षण धोरण सांगतो तो अहवाल त्यांनी स्वीकारलेला होता. मुद्दा असा आहे, उद्धव ठाकरेंनी अहवाल जरी स्वीकारला असेल तरी त्यांनी त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केली होती का? तर ती अजिबात केली नव्हती. एक तर उद्धव ठाकरेंनी माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला की नाही याविषयी मतभेद आहेत. हा अहवाल नंतर अधिकृतपणे स्वीकारला एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने, आणि त्याची अंमलबजावणी आता या शैक्षणिक वर्षापासून फडणवीस यांच्या सरकारने दादा भुसेंनी शालेय शिक्षण मंत्री म्हणून सुरू केली आहे. सत्य. तेव्हा भाजपने कितीही अफवा उठवण्याचा प्रयत्न केला, कितीही चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी किंवा या मोर्चाला बदनाम करण्यासाठी, तरी त्याचा आता फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही. 5 जुलैला मोर्चा निघणार आहे. त्यामध्ये राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील. मोर्चा प्रचंड होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये. मराठी माणसाची एकजूट सत्ताधाऱ्यांच्या दमनशाही विरुद्ध, हिंदी लादण्याविरुद्ध या मोर्चामध्ये स्पष्टपणे दिसणार आहे.